भावात गंमत, मेहनत, नीतिमत्ता आणि सातत्य. चला तर मग बघूया नेमकी काय आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी. सकाळी उठलो, राजूभाऊला घेतलं, डायरेक्ट सणाला फिरायला निघालो ना भाऊ. डायरेक्ट नाशिकमध्ये आलो. नाशिकमध्ये आल्यानंतर डायरेक्ट आपल्यावाल्या जगात भारी द फोन रूम या ठिकाणी उद्योग समूहावरती आलो. बाहेरून तर दुखलखत चमकत होतं हो दुकान. मध्ये आल्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि त्यामागे विठ्ठलाचा पांडुरंग. वरती बघावं तर लगेच साईबाबांचं दर्शन झालं आणि या दुकानामध्ये असलेले ग्राहक हे देवासमान पूजले जाणारे या ठिकाणी या ग्राहकांची पण संख्या भरपूर प्रमाणात होती व खरं तर सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या होत्या, पण आज प्रत्यक्षपणे पाहायला भेटल्या. या दुकानावरती या ठिकाणी आपल्या ग्राहकांना योग्य तो सल्ला देऊन योग्य ते फोन विक्रीस करत होते. भावात गंमत, मेहनत, नीतिमत्ता आणि सातत्य. या ठिकाणी आपला गोविंद भाऊ आपल्या फोनसाठी पूर्णपणे तपास कस्टमरची रिक्वायरमेंट पूर्ण व्हावी आणि आपल्या दुकानातून ग्राहक परत जाऊ नये म्हणून गोविंद भाऊनं पूर्णपणे प्रयत्न केले. पण आपल्याला जो फोन पाहिजे होता तो काही कारणास्तव भेटला नाही. खरं तर घरून निघताना 2 गोष्टी डोक्यात होत्या. पहिले तर आपल्याला आपला फोन मिळावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शुभम दादांची भेट व्हावी. खरं तर दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्या नाही आपल्याला. काय माहीत, पण पुढच्या वेळेस दोन्ही गोष्टी पूर्ण होतील म्हणूनच आज एकही गोष्ट पूर्ण झाली नाही. खरं तर या दुकानात जेवढी किंमत मोठ्या माणसांना दिली जाते तेवढीच किंमत छोट्या माणसांनाही दिली जाते की नाही हे बघण्यासाठी आलो होतो. घरी निघायच्या टायमाला गोविंद भाऊंसोबत एक व्हिडिओ वगैरे काढून घेतला. शुभम भाऊंचा तर माहित नाही, पण गोविंद भाऊंचा एक नंबर स्वभाव वाटला भाऊ डायरेक्ट, काही विषय नाही. पुढच्या पाळी ज्यावेळेस शुभम भाऊंना भेटू त्यावेळेस त्यांचा पण स्वभाव निश्चितपणे तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल भाऊ. भेटूया आपण, जर आपल्याला आपला फोन भेटला तर नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये द फोन रूम.